आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचे अस्तर जोडणार आहोत आणि तर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कमेंट्स करून सांगायचे की तुम्हाला प्रिन्स कट अस्तर जोडायला अवघड जाते की कटोरीचं अस्तर जोडायला अवघड जाते। मला तर कटोरी जोडायचं अवघड वाटतं कारण प्रिन्सेस कट एवढं सोपं आहे की फटकन असं ब्लाउज तयार होतं। कारण याला मेहनत खूप कमी आहे आणि याला पैसे खूप जास्त घेतात। तर आज आपण ह्याचाच अस्तर कसं जॉईन करायचं हे आज पाहणार आहोत आणि एकदम सोपी मेथड आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। चला आपण सुरुवात करूया। कारण तुम्हाला शिलाई भरपूर मिळते आणि खूप सोपी असे अस्तर जोडायला प्रिन्सेस कट कमी वेळेत अस्तर कसं जोडायचं तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं जोडून घेणार आहोत अस्तर। तर हे एकावर एक ठेवायचं आहे आणि कटोरी ब्लाउजसाठी अस्तर जोडायला थोडासा वेळ लागतो आणि यामध्ये आपल्याला फक्त 4च पार्ट आपल्याला तयार करावं लागतं। पाठीचा भाग, समोरचे 2 भाग आणि बाही। तसं क्रॉसपट्टीमध्ये म्हणजे कटोरीमध्ये थोडंसं एक्स्ट्रा काम आहे आणि शिलाई कमी मिळते। प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये काम कमी आहे आणि शिलाई जास्त मिळते। तर असं कुणाला वाटतंय प्रिन्सेस कट अवघड आहे की कटोरी ब्लाउज अवघड आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगायचंय नक्की तुम्हाला काय अवघड जातं। आणि बऱ्याच जणाला प्रिन्सेस कट चपटं बसतात म्हणे, चांगलं बसत परफेक्ट असं बसत नाही। पण हा प्रिन्सेस कटची कटिंग जर तुम्हाला व्यवस्थित आली तर प्रिन्सेस कट कटोरीपेक्षाही छान बसतं। तर या कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आपला क्लासचा आहे आज 13वा दिवस। 13 दिवस आपल्याला आजचा व्हिडिओ धरून 13 दिवस आपल्याला पूर्ण होणार आहेत। 13 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 14 दिवस आपले सुरू होणार आहेत। 14वा हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आपण यामध्ये काही ट्रिक्स आहेत त्या फॉलो करणार आहोत। म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या ऐकायला पाहायला मिळणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। हे अस्तर जोडण्याची पद्धत फास्टमध्ये कमी वेळेत अस्तर कसं जोडायचं याच टॉपिकवर आपण आज व्हिडिओ बनवत आहोत। तर एकदम परफेक्ट। आता तुम्हाला आपण गळा अगोदर कट नाही करून घेतला, अस्तर जोडून झाल्यावरच कट करायचं कारण आपल्याला फिनिशिंगमध्ये असा गोल आकार यावं यासाठी आपण अस्तर जोडून झाल्यावरच कट करणार आहोत। आणि हे असं व्यवस्थित अगोदरच कट करून घ्यायचं आहे। आणि आता आपला गळा आहे 11.5 इंच ठेवणार आहोत आपण गळा, कारण हे 40 नंबरच्या ब्लाउजची कटिंग आहे। आणि खाली रुंदी ठेवणार आहोत आपण 3 इंच। रुंदीला 3 इंच ठेवायचं आहे आणि वर आपल्याला 2.25 ठेवायचं आहे। 2.25 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे आणि हे असं व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे। आणि हे असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे। पाहू शकता परफेक्ट असा आकार। टक्स पॉइंट हे सेंटर गळा कट करून घ्यायचा आहे। पाहू शकता एकदम परफेक्ट असं गळा आपला कट होतो अस्तर जोडून झाल्यावर। पाहू शकता खालून आपण रुंदीला जास्त केलेला आहे आणि वरून गळा
2.25 ठेवलेला आहे, खाली 3 ठेवलेला आहे. यामुळं काय होतं की तुमचं ब्लाऊज उतरत नाही, गळा फाकत नाही आणि तुम्हाला पाहिजे तेवढा गळा पण आपल्याला कट करता येतो. तर आपण हे एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये त्या ट्रिक्सचा वापर होणार आहे. तर ही अशी आपली ही झाली पाठीचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे. परफेक्ट एकावर एक ठेवून व्यवस्थित सेंटर काढून घेतलेला आहे. आता आपण हे बाजूला ठेवायचं आहे आणि आता दुसरा पार्ट आपण जोडायला घ्यायचा आहे. एकदम फास्टमध्ये असं हे अस्तर जोडून होतं, कारण याला कमी वेळ लागतो आणि शिलाई जास्त मिळते. आणि आपण प्रत्येक वेळेस क्लासमध्ये नवीन नवीन शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचशा कमेंट्स बाकी आहेत की त्याचं उत्तर द्यायचं आहे, त्यांची कटिंग आपल्याला दाखवायची आहे. पण काय होतं नेमकं की तुमचे माप माझ्याकडं त्या नंबरचं ब्लाऊज आल्यावर मी नक्की तो व्हिडिओ बनवते. पण तुम्ही जर अगोदरच माझ्याकडे जर ब्लाऊज नसेल त्या नंबरचं तर व्हिडिओ बनवायला वेळ लागतो. तर तुम्ही नक्की वाट पाहू शकता, कारण आपण प्रत्येक व्हिडिओ आपण त्यांचं कमेंट्स आहे त्यांचं आपण उत्तर दिलेलं आहे आणि तुमच्या बाकीच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आपण नक्की त्याचं उत्तर देणार आहोत. तर कारण आता गळा कापल्यावर आपल्याला हे अस्तर जोडायला थोडंसं वेळ लागतो, तर आपण अगोदर गळा न कापता नंतर कापला तरी चालेल. पाहू शकता किती कमी वेळेमध्ये आपलं हे ब्लाऊज तयार होणार आहे. आता समोरचं एक अस्तर जोडलं की समोरचा आणि पाठीचा भाग होऊन जातो. फक्त राहते आपली बाही. तर खूप कमी वेळेमध्ये अस्तर जोडायचं आहे आपल्याला, हा आजचा विषय आहे. आणि तुम्हाला अस्तर जोडायला अवघड जातं की कटोरीचं अस्तर जोडायला, प्रिन्सेस कटचं अस्तर जोडायला अवघड जातं की कटोरीचं जोडायला अवघड जातं. मला तर कटोरीचं वेळ लागतो आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी मात्र फास्टमध्ये अस्तर जोडून तयार होतं. तर हा असा मधला आपण कट दिलेला आहे आणि आता हे व्यवस्थित असा गोल आकार करून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा गळा वाकडा तिकडा होणार नाही आणि व्ही आकार येणार नाही. आणि जोडताना मात्र काही गडबड करायची नाही, कारण आपण जोडून ठेवलेला पार्ट इथंच आहे आणि आपण हा दुसरा जोडतोय, म्हणजे समोरासमोर आलं तर आपलं एक साईडचंच होणार नाही. नाही तर बऱ्याचदा काय होतं एकाच साईडचा पार्ट होतो. तर तसं आपण होऊ देणार नाहीत, कारण आपण हे बघू शकता समोरासमोर ठेवूनच आपण आणि हे आपण अस्तर फिक्स कट केलेले आहे. आणि हे पाहू शकता एकावर एक ठेवायचे, असं चेक करायचे, कमी जास्त असेल तर कट करून टाकायचे. खूप सोपी पद्धत आहे अस्तर जोडण्याची आणि एकदम फास्टमध्ये आपलं जोडून झालेलं आहे. अस्तर मागं पुढं असेल तर कट करून टाकायचं, म्हणजे ज्यावेळेस आपण स्टिच करतो ब्लाऊज त्यावेळेस आपल्याला त्रास होणार नाही. आणि ही आहे बाही. आपण बाहीला म्हणजे अस्तरला जॉईंट आहे, तर आपण ही जॉईंट कसा द्यायचा आहे ते पाहू शकता. हे आपण ही साईड आहे ही आपली वर करायची या साईडला आणि हे अस्तर
जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना मात्र तुम्हाला अर्धा इंच मार्जिन मुद्दाम ठेवायचं आहे, कारण काय होतं, बाहीचा जो जॉईंट असतो तो उकलण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही अर्धा इंच ठेवूनच जोडायचं आहे. तर असं हे आपलं अस्तर जोडून झालेलं आहे, बाहीचं जॉईंट देऊन झालेला आहे. आता आपण ही बाही आहे, ह्या बाहीला आपण, कारण आपण ही बाही मोठी कापलेली आहे, तर आपण हे आता ही टीप आपण अस्तरच्या चव मारून घ्यायची, डार्क टीप. परफेक्ट अशी ही आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे, आपण अस्तर हे परफेक्ट कट केलेलं होतं, नंतर आपण बाही कट केलेली आहे, आणि ही एक्स्ट्राची जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा. म्हणजे काय होईल की फिनिशिंग तुमची बाही आहे तेवढीच तुम्हाला म्हणजे मोजताना वगैरे त्रास होणार नाही. त्याच्यासाठी हे एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. नंतर पुन्हा आपण एकदा बाही मोजणार आहोत. पाहू शकता 11.5 आपली बाही झालेली आहे तयार. आता आपण थोडंसं हे मागं पुढं झालेलं आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचे. एकदम परफेक्ट अशी करेक्ट बाही आपली तयार झालेली आहे. कारण वन साइडच काट होता हा, आणि आपल्याला बाही हा रेषा याच्या एकदम सरळ आहे, तर आपल्याला हे सरळ रेषातूनच म्हणजे आडव्या आहेत, आपल्याला सरळ रेषामधून बाही काढायची होती. त्याच्यासाठी आपण हा काठ काढून घेतलेला आहे, म्हणजे कट करून घेतलेला आहे, आणि आपण लावणार आहोत यावर. तर पाहू शकता अर्धा अर्धा करून घ्यायचा आहे. पाहू शकता आपण हे अर्धा अर्धा करून घेतलेला आहे, आणि हे परफेक्ट असा काठ आपल्याला इथं जॉईंट करायचा आहे परफेक्ट. ही दुसरी साईड. आणि नेहमी आपण म्हणजे ज्यावेळेस काठ लावतो त्यावेळेस त्याचे जे तोंड असतात, ती जी डिझाईन असते ती वरच्या साईडला करायची, म्हणजे परफेक्ट दिसेल, चांगलं दिसेल. तुम्ही जर हेच तोंड जर खाली केलं तर चांगलं दिसणार नाही. हे तोंड नेहमी वर करायचे, उलट सुलट पाहूनच.
शकता आपल्या दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत एकदम परफेक्ट अशा. पहा किती कमी वेळेत तुम्हाला अस्तर हे आपलं जोडून झालेलं आहे तयार. परफेक्ट असं हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अस्तर. तर आपण हे आपले हे एवढे पार्ट 1 2 3 आणि 4 पार्ट आपले आहेत. तर आपला प्रिन्सेस कट आपण पाहूया. आपण अस्तर जोडून झाल्यावर आपण कसं कट केलेलं आहे. इथे ठेवलेला आहे 1 इंच आणि या साईडला ठेवलेला आहे 2 इंच. याप्रमाणे तुम्हाला तुमची कितीही कटोरी मोठी असू द्या प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी 1 इंच इथं आणि 2 इंच इथं या साईडला कट करायचं आहे. म्हणजे तुमचा कितीही मोठी कटोरी असू द्या तरीही ब्लाऊज परफेक्ट बसतं. तर याप्रमाणे तुम्ही कटिंग करत राहा. तुमचं ब्लाऊज नक्की 100% 25 वर्षाचा अनुभव आहे. याच प्रकारे ब्लाऊज शिवते मी आणि तुम्ही पण शिवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कटोरीला वेळ लागतो, कटोरीचं अस्तर जोडायला वेळ लागतो का प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या अस्तर जोडायला वेळ लागतो हे तुम्ही कमेंट्स करून सांगायचे नक्की. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की करा. आणि ज्या कमेंट्स आपले राहिलेल्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत एक एक. जसं जसं माझ्याकडे ब्लाऊज येतील त्याप्रमाणे मी ते कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.